आशापुरी माते की जय. एकविरा माते की जय. जीवदानी माते की जय. आवरा भारी वाटते ना, म्हणजे येताना जाम दमलो पण आता काही असं वाटत नाही, काही थकवा नाही, काही नाही. पण व्ह्यू असा आहे ना लाजवाब. बघा तुम्ही कसं. एक नंबर. बसमध्ये बसलेले बस चालू झालेले आहे. बसमध्ये असे असं वाटतं आम्हाला की गणपती पडत झालेलं आपण नाही तर मागे ट्रेनचा प्रवास करता करता भाई जेटीने जावं लागला आम्हाला. लेट झाली आमची, 2 माणसं गायब झालेली. आम्ही चढतात. आशापुरी माते की जय. जय शिवराय मित्रांनो. तर तुमचं सर्वांचं माझे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चाललो आहे आशापुरीला, सपालेला. आज आपली मित्रमंडळी पण आहे आणि ज्या दिवसापासून आपण वाट बघतो पावसाची, तो पाऊस बघाच किती आलेला आहे. 21 तारीख आहे आजची आणि कंप्लीट 21 तारखेला पाऊस आलेला आहे. लोक पावसाकडे तरफडत होते, पाऊस कधी येतो, पाऊस कधी येतो आहे. बघा आता आला आहे, घ्या निघतो आता आम्ही पण. मेन टायमावर पाणी पण आलेलं आहे. आता आस्ते आस्ते निघायला लागेल आणि आपल्याकडे कार नाही आहे. आम्ही इथून बाईक घेऊन जाणार आहे, तिथून ट्रेनला जाणार आहे. भेटूया पुढे. पाऊस पडल्यामुळे गावात बघा कसे तलेमले भरलेले आहेत, रस्त्यावर पाणीच पाणी. आणि पुढे बघा, पुढे तर तुम्हाला अजून बघायला भेटतील. ग्रामपंचायत घेऊन आपले आभारी आहे. बघा रस्त्यावर स्विमिंग पूल झालेलं आहे, रस्त्यावर स्विमिंग पूल, पूर्ण रस्ता भरलेला आहे. पोचलो सिडकोला. इकोमध्ये आलेलो आहे आम्ही आता. त्यासाठी चाललो आहे सौदा इकोवाल्याचा. समोर बघता इकोमधून उतरले आम्ही. गणपती बाप्पा दर्शन झालेलं बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शहाणा स्टेशनवरून निघलो आहे आता. तिकडे घेतलेले 6 नंबरला ट्रेन आलेली, एकदम फास्ट ट्रेन एकदम बघा, फास्ट ट्रेन. आज सोबत बघा कोण कोण आहे आपल्या. पवन आहे, आमचे आशिष, नयन आणि सागर. सागर गेला त्या साईडला, तो येईल. माझ्या ट्रेनमध्ये बसतो आम्ही. दादरला पोहोचलेलो आहे. दादरवरून ट्रेन पकडतो आहे आता विरारला. दादरला पब्लिक बघा भाई, दादरला पब्लिक. 1 तासानंतर पोहोचलेलो आम्ही विरार स्टेशनला. बघा मागे आपली मंडळी चालते आणि नयनदादा गेलेला पुढे. दादरवरून विरारला येण्यासाठी 1 तास लागलेला आहे. आता इथून परत दुसरी ट्रेन पकडायची आहे, सफालेची. चाललो आहे आता पुढे. विरार स्टेशनवरून आम्ही बसलेलो रिक्षामध्ये. 1.5 तास झाला आम्ही स्टेशनवर इकडे तिकडे फिरत होतो. कधीपासून ट्रेन गेल्या आमच्या हातातून. आता बसले रिक्षामध्ये. आता इथून चाललो आहे मी जेट्टीला, विरारच्या जेट्टीला झालो आहे. इथून सफाळ्याला जायचं आहे. चलो काका आम्हाला गावामधून घेऊन चालले होते. आजूबाजू तुम्ही बघताय शेता आणि समोर राईट साईडला बघताय जुगदानी मंदिर. चाललो आहे तर जेट्टीवर पोहोचतो आहे. जेटीवर पोहोचलो आम्ही. अर्धा तास लागलेला आम्हाला पोचायला. काकाने पूर्ण गावागावामध्ये फिरवलं होतं, काही समजत नव्हतं काकाने कुठं झालेलं आहे. मंडळी आमची उतरलेली बघा. आणि समोर आता लागते बोट जेटीची. बघा या साईडने जेटी आणि गाड्या लागलेल्या बघा, गाड्या. ती असे टर्न मारत येईल तेव्हा त्याच्या आतमध्ये एंट्री होणार सर्वांची. चला लवकर या फटाफट. बसतोय आता जेटीमध्ये, जरा हवा खातोय. बोट आलेली बघा, जेटीची बोट. गिरिजा. पब्लिक बघा, पब्लिक बाई भरले त्यांनी. एंट्री केलेली आतमध्ये. मस्त चालू होता वरती, एकदम हवेशीर चाललेलं वरती. कधी जेटीमध्ये तरी फिरलो असतो बाई आम्ही. मस्त हवा बाई, मस्त हवा. ट्रेनचा प्रवास करता करता बाई जेटीने जावं लागला आम्हाला. लेट झाली आमची, 2 माणसं गायब झालेली. आम्ही चढता चढता मुकले हो त्यांची. ट्रेन माणसं आमची जरा चढता बाई बघ. 2 1 2 नाही हो, काय म्हणाला तो आता पण गायब बोलले बघ. आता गॅप दिला आता बघ. पण गायब बोलले. दोघं गायब झालेले म्हणून आता आम्हाला जेटीने प्रवास करायला लागलेला आहे. बसतात एकदम वरती हवेशीर. पोचलेली आहे बघा दर्या किनारी जेट्टी. सपलेला पोचली आता. त्यात बघा त्या साईडनं पोचलेली आहे. समोर बघ त्या साईडने, या साईडला येईपर्यंत 10-15 मिनटं लागली जेट्टीला. सगळ्यांकडे गाड्या आहेत, आमच्याकडे गाड्या नाहीत. आम्ही चालत आता
जेटीमधून उतरलोय. इथे रिक्षाचा काय तालमेल नव्हता. इथे काय इथून रिक्षा नाही. इथून बरंच अर्धा पाऊण तास चालायला लागला असता. एक टेम्पल दादा झाले त्याला दादाला बोललो दादा बरं कुठं झालं आम्हाला नाही सोड पुढं पुढं सोड. त्याने थांबवलं नशीब पण. आम्ही बसलेलो बघा 4 जण मागे बसलेत. पोरा नाही ऐकणार. 2 जण पुढं बसलेले आणि 4 जण मागे बसलेत. पोचतो आता 10 का 12 किलोमीटर ते दादाने आम्हाला इथं सोडला. नशीब त्याने आम्हाला थांबला म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो. तर तो थांबला नसता तर आम्हाला परत इथून जेटीला बसून जायला लागलं असतं विरारला. आता इथं त्याने उतरलं. इथे मध्ये बस येईल त्या बसला मध्ये बसा तुम्ही आणि ती सपाळ्याला जाईल. कुठेकडे जाईल बघा ते केलवा रोड आहे सपाले केलवा बीच त्या ठिकाणी जाणार आहे बस. आता बससाठी थांबतो आम्ही आणि भरपूर दमलो आज. एवढा हाल झाला ना भाई डेंजर हाल झाला सर्वांचे बघ. हो बरोबर एकेका थोबर एकेका थोबर 12 वाजले ना 12. थांबतो आता बससाठी. बस कधी येते ते बघते आता. बसमध्ये बसलेलं आहे. बस चालू झालेलं आहे. बसमध्ये बसले असे असं वाटतं आम्हाला की गणपतीपुळा झालेलं आहे. आपण नयनदादा मागे बसलेले आहे. समोर बसलेलं बघा नयनदादा आपला पण तो कुठं लपलेला आहे पाठीमागे. आणि या साईडला आपली अँटीम भाई 3:30 वाजलेले ना 3:30. पूर्ण आमची लागल्या ना भुका. बाई धावतो जिरा दुकानाने जेवून नेला एकदांचा खावाला. मसालेदार कुरकुरे मसालेदार. एडवनला पोचलेलो आहे आम्ही. मगाशी बसमध्ये आम्ही एंट्री केलेली ना. ही बघा बस आहे समोर. बसमध्ये जशी एंट्री केलेली जसं आम्ही आतंकमध्ये घुसलेलो. आतंकमध्ये बाई अशी आमची सगळी ना थोबरा बघा होती बघ ना. एक त्याची थोबरा. त्यांना असं वाटत होतं कोण आले ना कोण नाही बाई बसमध्ये. बघ बाई सगळी नवीन दिसत होती ना बाई तो म्हणून सगळी जण अशी बघत होती. तुळशी वृंदावन गणपती बाप्पा मोरया. आलो आता नयनदादाच्या मित्राच्या घरी एडवनला. त्यांनी जेवायला बनवले आहे बघा. जेवायला घेतो आता. नयनदादा वाढतोय जेवायला. चिकन बनवले चिकन. आणि या साईडला बसलेली आपली मंडळी थंडा पित आहेत. जेवण करून घेतोय मग जातो आईचं दर्शन घेण्यासाठी. भेटूया थोड्या वेळात. जेवण करून झालेलं आमचा. हातपाय धुले मस्त टिकली पावडर केली हे निघलो आता. बघा आपली मंडळी चाललेली आहे पुढं. पार्लेजीवाला भाई मात्र पण आजची ट्रिप आम्हाला लक्षात राहील बरं. एवढं हाल झालं आमचं बाई. डेंजर हाल झालं डेंजर. चाललं आता इथून बरेच लांब आहे सांगते. चला आतंकवादी समजली. मंदिराकडे जाण्यासाठी आपली मेन एंट्री आलेली आहे बघा. जशी जेटीला मेन एंट्री होती ना तशी मेन एंट्री इथे बघा. बरंचसं पब्लिक गेलेलं आतमध्ये चालत चालत. समोर बघता तुम्ही पूर्ण समुद्र आहे बघा. पूर्ण समुद्राच्या मधोमध ती देवी बघा. आजूबाजूला काही घर नाही काय नाही. सरळ रस्ता आहे पूर्ण सरळ रस्ता. भरपूर पाणी वाटते. पूर्ण भरलेलं आहे. या साईडला पूर्ण पाणी आलं बघा. या साईडला बघा पूर्ण पाणी आलेलं आहे. अरे डॉगी डॉगी आपल्यासोबत आले बघा. डॉगी पाला बाई डॉगी. आशापुरी माते की पोचतोय आता बाई. चाललो चालत चालत. समोर बघताय तुम्ही बघा पाणी बघा बाई. लाटा बघा लाटा नुसत्या लाटा. इथली पोरं बघा इथं पोहत आहेत. गेलेलं बघा. कॅच काय खेळतं बॉलने. या साईडला उतरलेले आहेत. या साईडला बघा भरपूर लाट आहेत. समोर बघता तुम्ही मंदिर शंकराचं मंदिर आहे. त्याही जागेवर किती मंदिर आहे बघा. 1 2 3 4 5 6 मंदिर आहेत बघा. एका जागेवर ते बघा. छोटे छोटे 5 आहेत आणि मोठा एक 6वा तो शंकराचं मंदिर आहे. आणि आता आपण पोहोचतोय समोर या आशापुरी मंदिराजवळ. हा मंदिर पाण्याच्या मधोमध्ये एकदम. तर साईडला रस्ता गेला म्हणून त्या साईड जाण्यासाठी आहे समोर सरळ बघा. या साईडला रस्ता मेन आपण कुठून आलेले. एंट्री बघा मंदिराची. स्वयंभू शिव मंदिर व आशापूर देवी मंदिर ट्रस्ट ॲडव्हान दर्शन मंडप प्रवेशद्वार. बघा पब्लिक वेळ किती आलेलं आहे आईच्या भेटीसाठी. आपली मंडळी गेलेली आहे पुढे. आपण मागे होतो. एंट्रीला पोहोचलेले आहे. फोटोशूट करून झालेलं आहे. ग्रुप फोटो आता सिंगल फोटो काढतात. त्यासाठी गर्दी झाली बघा. नुसतं बाई फोटो बघतात. फोटो असा आला नाही फोटो तसा आला नाही. इथे व्यवस्थित शूट करा. मंडळी आमची एंट्री करते आता आतमध्ये आशापुरी
देवस्थान ट्रस्ट एडवान. एंट्री बघा चाललो आता मंदिरामध्ये. कोंबड्यांचा मान द्यायचा होता आईला म्हणून कोंबडे बघा किती आलेले आहेत. सगळं एक समोर आहे. मित्रमंडळ एकदम फास्ट गेलेली आहे. आपण आता फास्ट चालू आहे तिकडे समोर. चला आतमध्ये चला लवकर. पुढे गेलेली आपली मित्रमंडळी. आता मंदिरामध्ये एंट्री करतोय. गर्दी मुख्य गाभा, गुराचा नवीन दरवाजा, आशापुरी देवी प्रसन्न. आशापुरीच्या मंदिरामधून व्ह्यू बघा. जसं का मालवण आले मालवणला. बघा समोर दगडं. आणि या तुम्ही बघतात व्हायरल व्हिडिओमध्ये दगड लावलेले बघा. दगडं बघा लाटा. या साईडला आपली मंडळी आहे. फोटोशूट चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पांची मूर्ती बघा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पांची मूर्ती एक साईडला ठेवलेली आहे बघा मंदिराच्या बाजूला. आणि इथून आपली एंट्री आहे. आईच्या मंदिरामध्ये एंट्री. इथून आमच्या मंडळीने एंट्री केलेली आहे. मुख गाभारा, महालक्ष्मी प्रसाद व आशापुरी माऊली बोट ग्रुप एडवान यांच्याकडून संपूर्ण काम करण्यात आलेलं आहे बघा. गुफा आतमध्ये, गुफेमध्ये एंट्री करावी लागते. या साईडला एक देवी. आशापुरी माते की जय. माते की जय. या साईडला आपली देवी आहे. आशापुरी माते की जय. आई माऊलीचा त्रिपुरा माते की पाया पडून मी फटाफट. आशापुरी माते की जय. एकविरा माते की जय. जीवदानी माते की जय. समोर आई जीवदानी प्रसन्न. जीवदानी माते की जय. गुफा बघा बाई कसं आहे गुफा. तिथे नाग असते. इथे का नाग असते इथे का ओरिजिनल. जीवदानी माते की जय. चल. इथे समोर नाग आहे. तो नाग ओरिजिनल नाग. ओरिजिनल नाग आहे. तो तिथं पाच तोंडी. टाईम असते निघा. त्याचा टाईम असतो. टायमानुसार निघतो तो. आता बघ केवढीची जागा आहे. इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे. दर्शन करून झालेलं आहे. आता चाललो आहे वरती. डोंगरावर चाललेलं आहे. भरपूर आतमध्ये भरपूर घामटा फुटलेला. भरपूर पूर्ण ओला झालेलो. घरामध्ये चाललेलं भाई. या घरामध्ये आता चाललेलं वरती. इकडे पाखरं आहेत बोलतात. हां तुला दिसलं बरी पाखरं. जसं वरती चढते ना तशी हवा लागत आहे. हवा. इथे पण एक छोटासा मंदिर बनवलेलं आहे. वाव
सनसेट बघा कम्प्लीट आहे सनसेट कम्प्लीट. आणि हवा मस्त येते भाई हवा बघा मस्त हवा येते भाई मस्त हवा कम्प्लीट. जरा शॉर्ट व्हिडिओ चालू आहे शॉर्ट व्हिडिओ शूटिंग करतोय जरा या साईडने वरती झाला. इथं पण एक मंदिर आहे इथं पाय पडून येतो. बारोट करणी माता देवी आहे बघा जाते आपली मंडळी पाय पडण्यासाठी. एक जरा आतमध्ये करणी माता आई माऊलीचा उदो उदो. चढतोय आता वरती आम्ही. चढण्यासाठी पण पायऱ्या नाहीत बघा दगड चढतो. दगड पण बाई मजबूत दगड आहेत मजबूत दगड आहेत मजबूत. यासाठी पब्लिक बघा आलेल्यावर वारा बघा कसं आहे मस्त वारे बघा एक नंबर वारे भाई एक नंबर. कुठे जाते डोळे होतो काय दिसत नाही. झेंडा जाऊ आपण झेंडा ठिकाण जाऊ आपण झेंडा ठिकाण. आई माऊलीचा उदे उदे. ड्रोन शॉट ड्रोन शॉट नाही ड्रोन शॉट. आईच्या डोंगरावर झेंडा लावलेला बघा आणि समोर बघता तुम्ही समुद्र किती भारी व्ह्यू बघा. खूप भारी वाटतं एवढं वरती आलेलं. आई माऊलीचा उदो उदो. बघा आईचं मंदिर बघा आशापुरी आणि मंदिरच्या वरतीच आम्ही डोंगरावरती आहे. आणि हा रस्ता बघा किती मोठा आहे कुठून कुठपर्यंत आम्ही चाललेलो आहे. गाडी येते बघा तिथून समोर. परत तसंच जायचं चालत तसं जायचा. घेतल्या स्प्राईट पिण्यासाठी मला एनर्जी येईल आता अंगामध्ये. सर्वांना ताण लागले चांगली ताण. याचा पाहिजे लक्ष बघ वरती घरून द्या त्याच्यावर लक्ष पाहिजे घरून द्यावं. हां पोरा पाहिजे पोरा काय लपत नाही मी त्याचं लक्ष डेंजर असते. हां त्याला दिसला त्याला लक्ष डेंजर पाहिजे म्हणून लगेच तिथं बघ घाटा बघ. दादाने आपल्याला दिलेलं ऊसा रस सर्वांसाठी दिलेलं आहे बघा. 7 गलास आहेत. घ्या रे एक गलास उचला पटापट चला. येते मित्र तू घे. अरे तू पी म्हणजे आम्ही पिऊ टेन्शन नको घेऊ तोरा. याच्या पटापट प्या. हे बघ येशी पोरा आमची पलात घ्या बिया. पवन पुत्र हनुमान की जय हो. अजून फोटोशूट करत होते का तुम्ही फोटोशूट. अरे पोरं आले ना आता शूटिंग करण्यासाठी. एक साईडला शूट पण चालू आहे एक साईडला फोटोशूट पण चालू आहे. कुठं आलेले आहेत बघा एकदम सनसेटमध्ये आलेलं बघा. समोर बघा सूर्य दिसतंय. आमची पोरं बघा दगडावून चालली आहेत आणि या साईड दोघं चालत आहेत. चाललं मी पण तिथेच. मी पण जरा फोटो काढतो आता. खाली दगडं बघायला लागतात. पाय इकडे तिकडे झाला का पाय ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असतो. तिकडे चालतोय समोर पाहिजे बघा चालू झालं बघा फोटोशूट चालू झाला का. कंप्लीट दिसतोय कंप्लीट. थोडासा झुमिंग. यासाठी दगडं बघा भाई दगडं या साईडची डेंजर आहेत. बघा कशी दगडं आहेत. या साईडला चालू आहे फोटोशूट. मला मग इथे बसचा प्लॅन झाला पण इथं बसलो समोरून पण लाटा येतात. पूर्ण पाणी येईल अंगावर. बघ बाई लाड बघ कंप्लेट. समोर डोंगर बघा डोंगर आईचा आशापुरी देवी. नाही दादा आले समोरून. आवरा भारी वाटते ना म्हणजे येताना जाम दमलो. पण आता काही असं वाटत नाही काही थकवा नाही काही नाही. पण व्ह्यू असा आहे ना लाजवाब. बघा तुम्ही एक नंबर व्ह्यू आहे. मगजपासून येतो तेव्हा भरपूर दमले होतो. आता इथं पोहोचतो तेव्हा एकदम मनाला शांती वाटली. एकदम असं वाटतं की इथंच राहावा असं वाटतं. बघा ना सनसाईड बघा कसं दिसतं बघा. रोनाल्डो आईचा डोंगर. निघलो आता घरी. नाहींचा मित्र मला सोडायला आलेला आहे.
रिक्षामध्ये बसतो रिक्षा झाली आहे फुल. हा मंदिर बघा, श्रीराम मंदिर ॲडव्हान्स. चल मित्रा, बाय बाय. बसलो रिक्षामध्ये, निघलो आता घरी. नाही ना. आपली 2 मंडळी पुढे बसलेली आहे. चांगलाच घामटा पडली पाहिजे, चांगलाच घामटा. नाहींचा मित्र काय अजून पुढे आलेला नाही. पुढे गेला रे तो, ते साईडला आहे तो. पैसे द्यायला पुढे गेलेले आहे. त्याला बोलते पैसे नको दे, तरी तुझं ऐकत नाही. दाखवत बघा. चल मित्र, बाय बाय, थँक्यू. पोहोचतो आता स्टेशनला. घाम बघा बाई, घाम. पण आज मजा आली मात्र. सकाळी येताना फक्त जाम बोर झाला होता. तेव्हा बाई पोरं जागली, पोरांचा थोबा खाली उतारलेला पोरांचा. पण आता पोरा जरा खुशी माहीत झाली. सप्पला स्टेशनला पोहोचलो आम्ही अर्धा तास प्रवासानंतर. सकाळी पण आम्हाला या स्टेशनला यायचा होता, पण आम्ही ट्रेन नाही पकडली. आम्ही जेटीला गेलो होतो, म्हणून जेटीमुळे आम्हाला टाईमपास झाला होता. आता बघा टाईम ट्रेन येईल आणि इथून विरारला जायचं आहे. मग विरारवरून दादर, मग दादरवरून ठाणा. पोरा बाई बघ कशी बसल्या. 12 वाजले तो बरोबर. 12 7:30 वाजले. 7 वाजता ट्रेन गेली आमची. आता 8 वाजता ट्रेन आहे. कधी येते आता वाटा बघते. जसं वॉलेट टेकले, वॉलेट गेला पण नाही ना. आपली 1 तास लेट होती ना. 2 तास लेट. परत दमलं ना आमची पोरांसाठी खावला नाही लवकर. पोरांनो खा. मित्रांनो, आम्ही सर्वजण घरी सुखरूप आलेलो आहे. तर हा ब्लॉग इथेच थांबत आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी या चॅनलवर नवीन असेल त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, की तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर बाय बाय. भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये.